छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही। त्या किल्ल्याचे नाव जंजिरा। शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याचं महत्त्व ओळखलं होतं। मे 1669 मध्ये स्वतः महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम हाती घेतली। त्यावेळी जंजिऱ्याचा सिद्धी होता फत्तेखान। त्याच्या अंमलाखालील प्रदेशात 7 इतरही किल्ले होते। मराठ्यांनी हे किल्ले काबीज केले, राजपुरीवरही ताबा मिळवला। फत्तेखानाची कोंडी झाली आहे हे लक्षात आल्यावर महाराजांनी त्याला जंजिरा स्वाधीन करा, आम्ही तुम्हाला भरपाई देऊ आणि स्वराज्यात योग्य सन्मान बहाल करू असं कळवलं। फत्तेखान कबूल झाला, पण त्याच्या विरोधात बंड झालं, त्याला कैद केलं गेलं। सिद्दी संबूल जंजिऱ्याचा मुख्य सिद्धी झाला। त्याने थेट औरंगजेबाकडे मदत मागितली। औरंगजेबाने त्याच्या मदतीला सुरतेहून गलबतांचा काफिला पाठवला। डिसेंबर 1669 महाराजांची जंजिऱ्याची ही मोहीमही यशस्वी ठरली। महाराजांनी जंजिऱ्याच्या पलीकडे असलेल्या बेटावर पद्मदुर्ग नावाचा नवीन किल्ला बांधण्याचं काम हाती घेतलं होतं, पण जंजिऱ्यावरून बरसणाऱ्या तोफा त्यात अडसर ठरत होत्या। संभाजी महाराजांनीही 1682 मध्ये जंजिरा जिंकण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी त्यांनी समुद्रात पूल बांधण्याचाही प्रयत्न केला। संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम आखली, त्याचवेळी औरंगजेबाने हसन अली या सरदाराला 40,000